नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली ऋषीला कळलेलं आहे की ते स्केच आहे आणि ते स्केच हे अन्नपूर्णाजीच्या नातीचं आहे. आणि हा सगळा गोंधळ जो झालेला असतो म्हणजे जान्हवीला अन्नपूर्णाजीची नात म्हणून कामिनीने जे पुढं आणलेलं असतं ते बिंग फुटतं. आणि त्यानंतर निंगी, कमळी आणि ऋषीला ते स्केच कामिनीच्या त्या गुंडाच्या हातामध्ये दिसतं. त्यानंतर हे तिघजण जातात, त्याची धुलाई करतात आणि त्याच्याकडून स्केच घेऊन येतात. आणि कमळी अन्नपूर्णाच्या समोर ते स्केच उघडून दाखवत आहे आणि अन्नपूर्णाला मात्र धक्का बसलेला आहे. कमळीला तर माहीत पण नाही आहे की त्या स्केचमधली मुलगी कोण आहे, कारण ती स्वतःच त्या स्केचमधली मुलगी आहे. जेव्हा हे समोर येणार आहे तेव्हा मात्र अन्नपूर्णाजीला खूप मोठा धक्का आणि आनंदाचा धक्का बसणार आहे. फायनली स्केच पण मिळालं आणि नात पण मिळाली, कारण त्यांना असं वाटायचं की स्केच मिळाल्यानंतर पुन्हा नातीचा शोध घ्यावा लागणार आहे. पण अन्नपूर्णाजीचा शोध आता संपलेला आहे, कारण तिची नात ही कमळी आहे हे तिच्या समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, कामिनीचे डाव कसे उधळले जाणार आहेत ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इकडे आता सगळ्यांच्या समोर कामिनीनं सांगितलेलं असतं. त्याचबरोबर अन्नपूर्णाजी जेव्हा निंगीनं आणलेलं स्केच देते आणि ते स्केच उघडलं जातं, त्या स्केचमधली जी मुलगी आहे ती जान्हवी आहे हे समोर येतं. आणि मग मात्र सगळ्यांनाच विश्वास बसतो. परंतु राजन तेवढ्यावरती थांबत नाहीये. तर राजन तिला सांगतो की तुझ्या आईचं आणि माझ्या आवडीचं एक गाणं आहे, ते गाणं तू म्हणून दाखव, मग मी ठरवेल की तू गौरीची मुलगी आहेस का नाही. आता हे ऐकल्यानंतर मात्र जान्हवी गाणं गायला सुरुवात करते. परंतु जान्हवीला कसं माहिती असणार, कारण जान्हवीला स्वतःलाही माहिती आहे की ती लक्ष्मी श्रीनिवास दळवी यांची मुलगी आहे. तिचे आईबाबा दोघंही जिवंत आहेत. जेव्हा स्टेजवरती गाणं गात असते तेव्हा सगळेजण पाहत असतात. परंतु तेच गाणं इकडे लक्ष्मीच्या कानावर पडले, भावनाच्या कानावर पडले आणि जयंतच्या सुद्धा कानावरती पडलेलं आहे. विश्वा तिथंच आहे. विश्वा सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत असतो, परंतु सगळेजण तिथं असतात, विश्वाचं काहीच ऐकून घेत नाहीत. आता राजन, अन्नपूर्णाजी जान्हवीला घेऊन आतल्या रूममध्ये येतात आणि तिथे कामिनी सुद्धा असते. राजन म्हणतो की तू माझ्या गौरीची मुलगी नाही आहेस. कसं आहे, माझं आणि गौरीचं जे गाणं आहे ते वेगळं आहे आणि तू गायलेलं गाणं वेगळं आहे. म्हणजे कामिनीने कितीही पाठांतर करून घेतलेलं असलं तरीही काही उपयोग झालेला नसतो. परंतु कमळीला माहिती असतं की जान्हवी कोण आहे, कारण विश्वाने सांगितलेलं असतं की जान्हवी कोण आहे. कमळी धावत असते ते आणि म्हणते की राजन काका, तुमची आणि गौरी काकूंची ही मुलगी नाही आहे, हिचं नाव जान्हवी आहे आणि ही लक्ष्मी श्रीनिवास दळवी यांची मुलगी आहे. ते ऐकता क्षणी इकडे आता खूप मोठा धक्का बसलेला असतो तो अन्नपूर्णाजीला, कारण ही तर लक्ष्मीची मुलगी आहे. मग असं अचानक काय झालं, हिनं का खोटं बोललेली आहे. आता मात्र कमळी जान्हवीच्या समोर उभी राहते आणि म्हणू लागते की सांग, घाबरायची काही गरज नाही आहे, जे सत्य आहे ते सर्वांच्या समोर आलं पाहिजे. सांग सर्वांच्या समोर, का केलंस तू हे, का खोटं बोलली, तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं, तुला काय धमकी दिलेली आहे. तेव्हा मात्र जान्हवी कामिनीकडे पाहत असते आणि कमळी मात्र दरडावून जानूला विचारत असते. कमळीला माहिती असतं ही तर विश्वाची मैत्रीण आहे, ही खोटं बोललेली आहे, त्याच्यामागं काहीतरी रिझन आहे. तेव्हा जान्हवी सांगू लागते की ह्या पाठीमागच्या मॅडम आहेत ना, त्यांनी मला खोटं असं बोलायला सांगितलं, कारण त्यांनी मला धमकी दिलेली होती. मग जान्हवी सगळं सत्य सांगते, कारण मी माझ्या नवऱ्यापासून लपून राहते. त्याने आयुष्यात मला खूप त्रास दिलेला आहे. माझ्या आईबाबांनी माझं लग्न लावून दिलं. खरं तर आमचं लव्ह मॅरेज होतं. मलाही जयंत खूप आवडत होता आणि त्यानंतर जयंतचा एक एक विकृतपणा माझ्या समोर येऊ लागला आणि मी एक समुद्रात उडी टाकली जेव्हा आम्ही गोव्याला फिरायला गेलो होतो. माझ्या आईबाबांना कोणालाच माहीत नाही आहे की मी जिवंत आहे ते. आणि जयंतला सुद्धा ही गोष्ट माहिती नाही, असं जान्हवीने सांगितलेलं असतं. आणि आता मात्र कामिनीची वाट लागलेली असते. कमळी तर भडकलेलीच असते, पण इकडे राजन आणि अन्नपूर्णा सुद्धा खूप भडकलेले असतात. अन्नपूर्णा डायरेक्टली कामिनीच्या खान खान कानाखाली जाळ काढते. म्हणजे याच्या आधी 2 वेळा मारलेलं आणि आता हे तिसऱ्यांदा मारलेलं असतं आणि कामिनीची मात्र वाट लागलेली असते. कमळी म्हणत असते, अहो कळतंय का तुम्हाला कडू आजी, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही कधीच नीट वागू शकत नाही आहे. तुमच्या लक्षात येत नाही आहे का, ज्या गोष्टी तुम्ही करत आहात त्या चुकीच्या आहात. आजींच्या भावनांशी काय खेळताय तुम्ही, तुम्हाला अधिकार कोणी दिला बोललं त्यांच्या भावनांशी खेळण्याचा, असं कमळी बोलत असते. तेव्हा राजन पण म्हणतो की आत्या बाद झालं, आत्तापर्यंत खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत,
पण माझ्या मोठ्या मुलीच्या बाबतीत जर तू काही असं कांड करणार असशील तर गाठ माझ्याशी आहे. इथून पुढं सावध राहायचं. इकडे निंगी, ऋषी आणि त्याचबरोबर साहेबा बाहेर असतात. आणि मग निंगी म्हणते की ते स्केच माझं होतं ना आणि अन्नपूर्णाजीला द्यायचं होतं. म्हणजे मी जे स्केच दिले ते वेगळंच आहे. माझा कागद वेगळा आहे आणि त्या गुंडाच्या हातात त्यांना तो कागद दिसतो. तेव्हा निंगी त्या गुंडाच्या मागं धावू लागते. ऋषी पाहतो की ही निंगी का तिकडे चालली आहे आणि इकडे कामिनीनं कितीही कारस्थान केलेलं असलं आणि तिनं कितीही लपवायचा प्रयत्न केलेला असला तरी आज सत्य समोर आलेलं असतं. तेव्हा मात्र ऋषी म्हणत असतो की काय झालं निंगी? निंगी म्हणते ते कागद, तो स्केच आहे ना त्या माणसाकडे, ते आपल्याला घ्यायचं आहे. ते अन्नपूर्णाजींचं स्केच आहे. ऋषी म्हणतो बरोबर आहे. आणि मग ऋषी धावाधाव करू लागतो. त्या माणसाच्या मागे धावत सुटलेला असतो आणि ते स्केच पकडतो. तेवढ्यातच इकडे कमळीसुद्धा तिथं आलेली असते आणि कमळी त्या माणसाच्या हातातून स्केच हिसकावून घेते आणि इकडे निंगी आणि त्याचबरोबर ऋषी त्या माणसाची धुलाई करत असतात. कारण काहीही झालं तरीही अन्नपूर्णाजींना त्यांची मोठी नात कोण आहे हे कळलंच पाहिजे असं म्हणत इकडे कमळीनं मोठी कामगिरी केलेली असते आणि कमळीने ते स्केच हातात घेतलेलं असतं आणि अन्नपूर्णाजीच्या समोर येते. ऋषी आणि निंगी त्या माणसाची धुलाई करतात. साहेबा म्हणतो मी बघतो याचं काय करायचं ते. आणि इकडे जानूला घेऊन विश्वाससुद्धा गेलेला असतो. आणि मग कमळी तिथे येते आणि अन्नपूर्णाजीला म्हणते की अन्नपूर्णाजी, ही तुमची खरी नात आहे. हा घ्या, हे घ्या स्केच. या स्केचमधले फोटो पहा. असं म्हणत कमळीने ते स्केच अन्नपूर्णाजीच्या समोर धरलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ऋषी, अन्नपूर्णा, त्याचबरोबर राजन सगळेजण पाहत राहतात. कारण हे तेच स्केच आहे ज्या स्केच आर्टिस्टचं त्याने त्याच्यावरती खाली सहीसुद्धा कोपऱ्यात त्याची केलेली असते. आणि त्याच्यामुळं स्पष्ट कळलेलं असतं की नक्की कोणतं स्केच खरं आहे. कारण इकडे ज्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या असतात त्यानुसार निंगीने आणि ऋषीने त्या गुंडाची तर वाट लावलेली असते आणि बरोबर बदललेलं स्केच जे असतं ते ओरिजिनल स्केच मिळवून अन्नपूर्णाजीला देत या सगळ्या गोष्टींचा निकाल लावलेला असतो. परंतु अन्नपूर्णाजी कमळीच्या हातातलं तो जो चेक आहे ते जे स्केच आहे ते पाहतात आणि त्याचबरोबर त्या कमळीकडे पाहतात. ऋषी, सायबा, निंगी सगळेजण हादरलेले असतात. अन्नपूर्णाजी म्हणते की कमळी, तुझ्या आईचं नाव काय आहे? तेव्हा कमळी सांगते सरू. मला सांग की हे सगळं काय आहे? तेव्हा कमळी म्हणते काय झालं अन्नपूर्णाजी? तेव्हा अन्नपूर्णा सांगू लागते की तूच माझी थोरली नात आहे. कमळी तूच. राजन बघितलं का? आपला अंदाज खरा ठरलाय. कमळीच आपली नात आहे. या घराण्याची वारसदार कमळी आहे. असं म्हणत अन्नपूर्णाजीने तर कमळीचा उदो सुरू केलेला असतो आणि इकडे कामिनीचा डाव तिच्यावरच उलटलेला असतो. कारण कामिनीला ही संक्रांत काही चांगली होऊ द्यायची नसते. परंतु आज ती चांगलीच तोंडावर पडलेली असते. अन्नपूर्णाजीने कमळीला घट्ट मिठी मारलेली आहे आणि कमळीशी ती प्रेमाने बोलत आहे. कारण कमळी तर तशी हुशारच आहे. सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या हे कमळीला चांगलंच माहिती आहे. अन्नपूर्णाजी खुश झाले, राजन खुश झालाय, कामिनी, रागिनी यांच्या तोंडावर मात्र 12 वाजलेले आहेत. ऑलरेडी अन्नपूर्णाजीने कामिनीच्या तोंडावर तर नकाशा उमटवलेलाच होता आणि तिला मात्र आता या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण ॲक्सेप्ट करायच्या हा प्रश्न पडलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.